तर राज्यभरामध्ये धुवाधार पाऊस सुरू आहे। मुंबई कोकणासह विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे। या पावसामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झालाय, अनेक जनावरं दगावली आहेत। मराठवाड्यातील 57 मंडळांमध्ये आतापर्यंत अतिवृष्टी झाली आहे। बीड, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झालाय। पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊन ज्या ज्या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे त्या भागातील शाळांना सुट्ट्या देण्याबाबत सूचना करण्यात आल्या। उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये पावसानं चांगलंच झोडपून काढलेलं आहे। जिल्ह्यातील रावेर, यावल, भुसावळ या तालुक्यांमध्ये केळी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झालाय। आज गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय, तर कोकणात रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तर प्रमुख नद्या देखील दुथडी भरून वाहू लागलेल्या आहेत। आज रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट असल्यामुळे सर्व शाळांना सुट्टी आहे। जळगाव, भुसावळ, विदर्भातही धुवाधार अशी पावसाची बॅटिंग सुरू आहे। सध्या धुवाधार पाऊस आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचंही प्रचंड नुकसान झालेलं आहे। प्रचंड नुकसान हे सगळ्यात जास्त नांदेडमध्ये झालेलं पाहायला मिळालेलं होतं। आपण या सगळ्या संदर्भातल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातली काय स्थिती आहे याचे अर्थातच आढावा घेणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडनं। नांदेडमधनं आपल्यासोबत योगेश लाटकर आहे, बीडमधनं आकाश सावंत, लातूरमधनं विष्णू बुर्गे, जळगावमधनं मंगेश जोशी आणि रायगडमधनं प्रसाद पाटील। सगळ्यात आधी मी नांदेडमध्ये जातीये, योगेश लाटकर आपल्यासोबत आहेत। योगेश, काय नांदेडमधली कालची स्थिती आणि आज हवामान विभागाचा अंदाज? प्रज्ञा, आज हवामान विभागाने नांदेडसाठी जो आहे तो येलो अलर्ट दिलेला आहे। येलो अलर्ट दिलेला असल्यामुळे काहीशी हायशी परिस्थिती आहे असं म्हणावं लागेल। काल रात्री मुखेड आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत रिमझिम स्वरूपाचा किरकोळ पाऊस झाला, त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाते की काय अशी जी भीती होती ती भीती निघून गेलेली आहे। एसडीआरएफने काल जे बचाव कार्य केलं त्यामध्ये 4 गावातील 293 लोक जे अडकले होते त्यांना पुराच्या पाण्यातनं बाहेर काढण्यात आलेलं आहे। यामध्ये रावणगाव येथील 225 जणांना सुरक्षित बाहेर काढलं, हसनाळ येथून 8 जणांना बाहेर काढलं, भासवाडी येथील 20 जणांना बाहेर काढलं, तर भिंगोली येथील 40 जणांना बाहेर काढलंय। एकूण 3 मृतदेह आतापर्यंत सापडलेले आहेत। अजूनही 6 लोक जे बेपत्ता आहेत त्यांचा कुठलाही शोध लागलेला नाही। रात्री उशिरा इंडियन आर्मीचं पथक कॅप्टन विनय राणा यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तालुक्यात दाखल झालेलं आहे। एकूण 90 जवानांचं हे पथक आहे, त्यांच्यासोबत 10 ते 12 सैन्य दलाच्या गाड्या देखील आहेत। हे पथक देखील आज हे जी 6 लोक बेपत्ता आहेत त्यांचा शोध कार्य करणार आहे। शिवाय एसडीआरएफ काल सकाळपासून रात्रीपर्यंत सातत्यानं झटत होतं, त्यामुळे त्यांना देखील थोडीशी विश्रांती देणं गरजेचं आहे। तर त्यामुळं आज आवश्यकता पडल्यास इंडियन आर्मीला तिथे शोध कार्य आणि बचाव कार्यासाठी पाचारण केलं जाणार आहे। एकूणच नांदेडमध्ये पैनगंगा, गोदावरी, आशना, लेंडी आणि मन्याड या सर्व महत्वाच्या नद्या ज्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत। जिल्हा प्रशासनानं इथल्या शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाहीये। खरं तर पालकांमध्ये आज सुट्टी जाहीर होईल अशी अपेक्षा होती, त्यांची तशी मागणी देखील होती। प्रज्ञा, नक्कीच। आणि आता थेट जाणार आहोत लातूरमध्ये, विष्णू बुर्गे आपल्या सोबत आहेत। लातूरमधनं काय परिस्थिती? विष्णू, प्रचंड पाऊस झालेला होता काल। 5 दिवसापासून लातूर जिल्ह्यामध्ये पाऊस आहे आणि या बाजूचे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले त्या ठिकाणी देखील पाऊस पडतोय आणि त्यामुळे परिणाम असा होतो की त्या ठिकाणचं पाणी जे आहे ते नदी आणि नाल्यांच्या वाटे जे आहे ते या जिल्ह्यांमध्ये आहेत आणि या जिल्ह्याचं पाणी पुढच्या जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आहे। त्याच पद्धतीनं मोठे पाऊस झाल्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। पाहायला गेलं तर मागील अनेक वर्षांपासून जी परिस्थिती नाही त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। जी महिना सुरू आहे सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंतचा पाऊस आतापर्यंत पडल्याची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। खर तर 13 मोठे प्रकल्प जे आहेत ते ओव्हरफ्लो झाल्याचं पाहायला मिळतंय। बीड जिल्ह्याला लागून असलेल्या सीमावर्ती भागात बीड आणि लातूरच्या आणि धाराशिव आणि लातूरच्या ज्या सीमावर्ती भागात असलेले सर्व मोठे छोटे जे धरण आहेत ते तुडुंब भरलेले आहेत। अनेक नद्यांना जे आहे ते पूर आल्याची परिस्थिती पाहायला मिळते। अनेक ठिकाणी जे आहे ते धरणं ओव्हरफ्लो झाले।
30 दिवसापूर्वीचा जर विचार केला तर लातूरमध्ये पाऊस नव्हता, नगण्य पाऊस होता. कोरडा दुष्काळ पडेल की काय अशी परिस्थिती होती, मात्र आता ओल्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतोय अशी परिस्थिती आहे. नदीकाठच्या गावांमध्ये अनेक गावांमध्ये जे आहे ते पाणी घुसलेलं आहे. अनेक ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये पाणी घुसलेलं आहे आणि परिणामी शेतकऱ्यांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे. आतापर्यंत मागील 3 दिवसापासून जरी या गावांमध्ये शेती पिकांचं नुकसान झालेलं असलं तरी पंचनामे करण्यासाठी कुठलीही प्रशासनाची यंत्रणा पोहोचली नाही. मात्र ज्या गावांमध्ये नुकसान झालेलं आहे अशा गावांमध्ये सामाजिक संस्था असतील किंवा इतर लोक जे असेल, गावकरी असेल, यांच्या प्रयत्नातून जे आहे ते उदगीर तालुक्यात ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी प्रशासनासह लोक पोहोचले आहेत आणि त्यामुळं त्या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे. एकूणच लातूर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस झालेला आहे आणि मोठ्या पावसामुळे जे आहे ते एकीकडे कोरडा दुष्काळ राहील की काय अशी परिस्थिती असताना मागील काही दिवसामध्ये झालेला पाऊस, 5 दिवसामध्ये झालेला पाऊस, त्यामुळे समाधानाचं वातावरण आहे. मात्र अजूनही जे आहे ती मोठा पाऊस पडेल 2-3 दिवस अशी शक्यता आहे. त्यामुळं जी पाण्याची पातळी आहे ही देखील उंचावणार आहे. ही दिलासा बातमी असली तरी मात्र प्रशासनाने देखील खबरदारी घेण्याची गरज आहे. प्रशासन त्या नक्कीच पद्धतीने खबरदारी विष्णू, घेतंय. मुळात एका असा होता की जेव्हा रेल्वेनं पाणी पोहोचवण्याची वेळ लातूरवर आली होती आणि आज मात्र प्रचंड पावसामुळे धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत, ही जमेची बाजू म्हणावी लागेल. मात्र येत्या काळातला पाऊस असल्यामुळे सावधानता बाळगणं हे सुद्धा गरजेचं असणार आहे. थेट जाऊयात जळगावकडे. मंगेश जोशी आपल्या सोबत आहेत. मंगेश, काय सध्याची जळगाव मधली स्थिती? नक्कीच सध्या गेल्या 3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यात जे आहे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्यामुळे खरं तर रावेर, भुसावळ, धरणगाव, अमळनेर या तालुक्यांमध्ये प्रचंड प्रमाणात असं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. एकंदरीतच धरणगाव तालुक्यामध्ये जे आहे खरं तर 4 बंधारे फुटल्यामुळे खरं तर अनेक गावांमध्ये देखील पाणी शिरलेलं होतं. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी गेल्यामुळे अनेकांचं संचालक साहित्य देखील खराब झालेलं आहे. मोठ्या प्रमाणात कुटुंब जे आहेत ते उघड्यावरती पडलेले आहेत. कालच खरं तर अमळनेर तालुक्यात नांद्री पातोंडा या शिवारामध्ये एक शेतकरी देखील खरं तर पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे. मात्र अद्यापही प्रशासनाकडून त्याचा शोध सुरू आहे. दुसरीकडे रावेर तालुक्यामध्ये खरं तर ज्या पद्धतीने सातपुडा पर्वतरांगात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांमध्ये खरं तर पाणी शिरलं होतं. त्यामुळे गेल्या 24 तासापासून गावांचा संपर्क जो आहे हा तुटलेला होता. मात्र रात्रीपासून पावसाने काही प्रमाणात उसंत घेतल्यामुळे आता पाणी ओसरल्याने खरं तर जनजीवन जे आहे ते पूर्वपदावरती येताना पाहायला मिळते. मात्र आता पुन्हा एकदा प्रशासनाच्या वतीने जे आहे पुढील काही तास जे आहे जळगाव जिल्ह्यासह परिसरामध्ये जे आहे मुसळधार पावसाचा अंदाज हा व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. सर्वाधिक फटका जो आहे हा केळी पिकाला बसलेला आहे. रावेर, भुसावळ या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरं तर केळीच्या बागा ज्या आहेत त्या जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका जो आहे हा केळी उत्पादक शेतकऱ्यांना या मुसळधार पावसाचा बसलेला पाहायला मिळते. गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात जे आहे पावसाने कुठेतरी दडी मारल्याने शेतकरी खरं तर पावसाच्या प्रतीक्षेत होता. मात्र गेल्या 3 दिवसापासून मुसळधार पाऊस अतिवृष्टी जिल्ह्यात झाल्यामुळे मात्र आता दुसरीकडे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच. आणि आता थेट जाणार आहोत रायगडमध्ये. प्रसाद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रसाद, रायगडमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, काय सध्याची स्थिती? प्रज्ञा, अक्षरशः काल रायगड जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला. मात्र काल मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या व सौम्य सरी कोसळत होत्या. मात्र आज सकाळपासून पुन्हा पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळत आहे. रायगडमध्ये आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्याच्यामुळे रायगड प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत किसन जावळे यांनी रायगडमधील सर्व अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय आणि जे प्रशिक्षण केंद्र आहेत या ठिकाणी सुट्ट्या जाहीर केलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी काम करत असणारे मुख्याध्यापक असतील, शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी आहेत, या सर्वांना मात्र आपल्या कार्यस्थळावरती उपस्थित राहून गरज पडल्यास आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी देखील आवाहन या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आणि जर आपण पाहिलं तर रायगड जिल्ह्याची ही पूर्ण परिस्थिती पाहिली तर रायगड जिल्ह्याची सावित्री नदी असेल, त्याचप्रमाणे आंबा नदी असेल, कुंडलिका नदी आहे, या तिन्ही नद्या काल पूर्णपणे धोका पातळीच्या पलीकडे वाहत होत्या. मोठ्या प्रमाणात भरती असल्यामुळे पूरजन्य परिस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झाली होती. रायगड जिल्ह्यात जो मुंबई गोवा महामार्ग आहे ते माणगाव मधील कमळजे गावानजीक काल मुंबई गोवा महामार्गावर पाणी आल्यामुळे या ठिकाणची वाहतूक काही काळ बंद करून ती वाहतूक निजामपूर आणि पाली मार्गे मुंबईकडे वळवण्यात आली होती. प्रज्ञा,
नक्कीच. आणि सध्या आपण बघतोय धुवाधार पाऊस हा सध्या रायगडमध्ये आहे. नांदेड, लातूर, जळगावमध्ये तुलनेत बरी स्थिती आहे. मात्र येत्या काळामध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट सुद्धा या भागामधनं देण्यात आलेला आहे. तुर्तास योगेश लाटकर नांदेडमधनं धन्यवाद, विष्णू बुर्गे लातूरमधनं आपलेही धन्यवाद, मंगेश जोशी धन्यवाद आणि प्रसाद पाटील रायगडमधनं आपल्याला माहिती देत होते. आपल्या सगळ्यांचे आभार, धन्यवाद. तर सध्या बीडमध्ये आपण बघतोय जोरदार आणि धुवाधार असा पाऊस कोसळतोय आणि बीडमधली परिस्थिती जी आहे ती सर्वसामान्य होण्यासाठी काही काळ लागेल अशी परिस्थिती आहे. कारण सध्या ठिकठिकाणी एसडीआरएफच्या टीम दाखल झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये जिथे जिथे पाणी शिरलेलं आहे अशा लोकांना तिथून बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे. त्यातच काही ठिकाणी अडकलेले लोक जे आहेत त्या लोकांना दोराच्या सहाय्यानं बाहेर काढलं जात आहे. बीडमध्ये जर स्थिती पाहिली तर बीडमध्ये सध्या जो पाऊस होतो आहे त्याचा फटका किती मोठ्या प्रमाणात बसतोय याची अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडनं बीडमधून. आकाश, काय सध्या बीडमधली स्थिती? नक्कीच प्रज्ञा, गेल्या 5 दिवसापासून विश्रांतीवर म्हणजे 5 दिवसापासून जिल्ह्याभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील विविध भागांमध्ये हा पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील काही भागांमध्ये शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात या पावसामुळे नुकसान झालं आहे. तर नदी जी माजलगाव मधील सरस्वती नदी असन या नदीला पूर आला आहे आणि 10 गावांचा संपर्क तुटलेला आहे. या 10 गावांचा संपर्क तुटल्याचे बघायला मिळत आहे. या ठिकाणी एसडीआरएफची टीम दाखल झाली असून गावामध्ये बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नागरिकांनाही सतर्कता बाळगण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे. आणि जिल्ह्यातील 17 मंडळामध्ये गेल्या 5 दिवसात पडत असलेल्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. आणि आपण बघू शकतात की एसडीआरएफची टीम या भागांमध्ये दाखल झाली असून या ठिकाणी जे नागरिक आहेत नागरिकांना आवाहन केलं जाते प्रशासनाच्या वतीने की जिथे कुठे वाहत्या पाण्यामध्ये जाऊ नये नागरिकांनी. आणि बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे पावसामध्ये की काल जे मध्यरात्री जे नागरिक होते इथले तर हे बस 4 चाकी वाहनांनी प्रवास करत असताना नदीच्या पुलावरून जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जे गाडी जी आहे ती वाहून गेली आणि या गाडीमध्ये 4 तरुण होते. या 4 तरुणांपैकी 3 तरुणाला वाचवण्यात प्रशासनाला यश आलं असून 1 जणाचा मृत्यू झाल्याचं बघायला मिळत आहे. आणि प्रशासनाच्या वतीने वेळोवेळी आवाहन केलं जात आहे की नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि जिथे वाहतं पाणी आहे त्या ठिकाणी जाऊ नये. नक्कीच. आणि ही काळजी घेणं आता गरजेचं असणार आहे नागरिकांसाठी. तुर्तास धन्यवाद आकाश या संपूर्ण माहितीसाठी.